नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आपल्या डेली लाईफमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करून आपले इंग्लिश कसे इम्प्रूव्ह करायचे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ज्यावेळी आपल्याला नियमितपणा म्हणजे रोज केली जाणारी गोष्ट, एखादी सवय किंवा जागतिक सत्य सांगायचे असेल तर त्यावेळी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करणार। फॉर एक्झाम्पल, मी रोज शाळेत जातो, यातून आपल्याला नियमितपणा दिसतोय। तो रोज चहा पितो, तर त्याची चहा पिण्याची सवय आहे। सूर्य पूर्वेला उगवतो, तर मित्रांनो हे जागतिक सत्य आहे, सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो। चला तर बघूया अशी सेंटेन्सेस कशी बनवायची। तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे काम करणारी व्यक्ती, म्हणजेच आपण वाक्यामध्ये ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ती व्यक्ती। वर्ब म्हणजे आपण किंवा वाक्यातील व्यक्ती जे काम करणार आहे ते काम, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काम कोणावर किंवा कशावर केले जाते ती गोष्ट। पण मित्रांनो, हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा नियम माहीत असायला हवा। जर आपला सब्जेक्ट आय, वी, यू किंवा दे असेल तर वर्ब ॲज इट इज ठेवायचे। पण जर आपला सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नेम असेल तर वर्बच्या शेवटी यस किंवा एस जोडायचे। फॉर एक्झाम्पल, आपण काहीतरी खाण्याबद्दल बोलत असेल आणि सब्जेक्ट आय, वी, यू, दे यापैकी एक असेल तर इट हा वर्ब ॲज इट इज राहील। परंतु जर सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नेम असेल तर इटला यस जोडण्याची गरज आहे, म्हणजेच इट्स असं होईल। आता आपण काही वाक्ये बनवून बघूयात। मी रोज शाळेला जातो, तर आता या वाक्यामध्ये नियमितपणा आहे, सो वाक्य असं होईल आय गो टू स्कूल एव्हरी डे। तर आता या वाक्यामध्ये वर्ब काय आहे म्हणजे क्रिया काय आहे तर जाण्याची क्रिया आहे, आणि सब्जेक्ट काय आय आहे, तर इथे वर्बला यस किंवा एस जोडण्याची गरज नाही, सो गो ॲज इट इज राहील। नेक्स्ट सेंटेन्स आहे तो रोज चहा पितो, म्हणजे इथे चहा पिण्याची सवय दिसत आहे, सो इथे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावं लागेल। परंतु या वाक्यामध्ये सब्जेक्ट तो म्हणजेच ही आहे, तर आपल्याला या वाक्यामध्ये जो काही वर्ब असेल त्याला यस किंवा एस जोडावं लागेल। सो सेंटेन्स असं होईल ही ड्रिंक्स टी एव्हरी डे, म्हणजेच या वाक्यात आपण ड्रिंक्सच्या ऐवजी ड्रिंक्स असे यूज केले। नेक्स्ट सेंटेन्स आहे सूर्य पूर्वेला उगवतो, म्हणजे हे देखील युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तर इथे सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करणार। आता इथे सूर्य म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे नाव असल्यासारखे, सो इथे सुद्धा आपण वर्बला यस किंवा एस यूज करणार। सो सेंटेन्स असं होईल द सन रायझेस इन द ईस्ट, आम्ही क्रिकेट खेळतो। आता हे सेंटेन्स असं होईल वी प्ले क्रिकेट। आता आपण प्रॅक्टिससाठी अजून काही एक्झाम्पल्स बघू। मी लवकर उठतो, आय वेक अप अर्ली। आम्ही फुटबॉल खेळतो, वी प्ले फुटबॉल। ती पुस्तक वाचते, शी रीड्स अ बुक। ते मुंबईत राहतात, दे लिव्ह इन मुंबई। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिली, तर आता आपण पाहणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज कसा करायचा। फॉर एक्झाम्पल, मी लवकर उठत नाही, आम्ही फुटबॉल खेळत नाही। चला तर मग बघूया असे सेंटेन्सेस कसे बनवायचे। तर इथे फॉर्म्युला सेमच राहील, फक्त वर्बच्या पूर्वी डू नॉट किंवा डज नॉट यूज करावे लागेल। म्हणजेच जर सब्जेक्ट आय, वी, यू किंवा दे असेल तर आपण वर्बच्या पूर्वी डू नॉट किंवा त्याचे कॉन्ट्रॅक्शन डोंट हे यूज करायचे आहे, आणि जर ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचे नेम असेल तर डज नॉट किंवा त्याचे कॉन्ट्रॅक्शन डझंट हे यूज करायचे आहे। चला तर बघूयात अशी सेंटेन्सेस कशी बनवायची। मी लवकर उठत नाही, आय डोंट वेक अप अर्ली। आम्ही फुटबॉल खेळत नाही, वी डोंट प्ले फुटबॉल। ती पुस्तक वाचत नाही, शी डझंट रीड अ बुक। ते मुंबईत राहत नाहीत, दे डोंट लिव्ह इन मुंबई। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल देत आहे, त्यातील तुम्ही किती अचूक सोडवली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। परंतु त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।